पंक्चर काढण्यासाठी किंवा बिघाड दुरुस्त करण्यासाठी गाडीला जॅक लावल्याचं आपण अनेकदा बघितलेलं आहे। पण बागलाण तालुक्यातील ताराबाद इथे चक्क एका इमारतीला जॅक लावून सरळ करण्यात आलाय। बागलाण तालुक्यातील ताराबाद इथे एका दुमजली इमारतीला एका बाजूने ती झुकल्यामुळे या इमारतीला जॅक लावून सरळ करण्याचं काम सध्या सुरू आहे। जमिनीतलं बीम तुटल्यामुळे ही इमारत एका बाजूला झुकू लागली आहे। कोणत्याही क्षणी इमारत जमीनदोस्त होऊ शकते। घरमालकाच्या हे लक्षात येताच त्यानं शेकडो जॅक एकत्र आणून वेळेतच इमारतीला सरळ करण्याचा प्रयत्न केलाय। इमारतीला जॅक लावण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय हे कळेलच, पण हा अनोखा प्रयत्न पंचक्रोशीत मात्र चर्चेचा विषय ठरलाय। तर दृश्यांमध्ये आपण बघतोय की इमारत एका बाजूला झुकल्यामुळे चक्क इकडच्या इमारत मालकानं या इमारतीला जॅक लावण्याचं काम केलेलं आहे। घरमालकानं हा चंग बांधलाय की आता ही इमारत जी एका बाजूला झुकायला लागलेली आहे ती तो सरळ करूनच सोडेल आणि त्याकरता एक नाही तर शेकडो जॅक या इमारतीला लावण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सुदर्शन, खरं तर हा एक अभिनव प्रयोग म्हणता येईल। जर हा जॅक यशस्वी ठरला तर कशा पद्धतीने चर्चा होऊ शकते पंचक्रोशीत? या घरमालकाचं नाव नेमकं काय, कशामुळे ही इमारत झुकली आहे? आपले प्रतिनिधी सुदर्शन सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सुदर्शन खिल्लारे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुदर्शन, ज्या ठिकाणी हे जॅक लावण्याचं काम सुरू आहे ही इमारत नेमकी कशामुळे झुकलेली होती आणि कोणी अत्याधुनिक पद्धतीने काही हा जॅक लावण्याचा प्रयत्न होतोय का? कशा पद्धतीने पंचक्रोशीत चर्चा आहे? घर बांधायला घेतला